नमस्कार. 8:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बहुचर्चित भूसंपादन सुधारणा विधेयक 2015 आवाजी मतदानानं लोकसभेत संमत. 9 सुधारणांना मंजुरी. कोळसा खाण आणि स्पेक्ट्रमच्या ई लिलावासाठी प्रत्येकी 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली प्राप्त. भिवंडी परिसरातील 2200 हेक्टर जागेवर लॉजिस्टिक हब उभारणार. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे अमर साबळे तर कवठे महांकाळ वांद्रे पूर्व मतदारसंघात 11 एप्रिल रोजी पोटनिवडणूक. संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारं सोलार इम्पल्स विमान अहमदाबादमध्ये दाखल. आणि विश्वचषक क्रिकेट सामन्यात श्रीलंका स्कॉटलंड आमने सामने. पाहूया सविस्तर वृत्त. बहुचर्चित भूसंपादन सुधारणा विधेयक 2015 9 सुधारणांसह लोकसभेत काल आवाजी मतदानानं मंजूर झालं. विरोधी सदस्यांचा विरोध लक्षात घेऊन सरकारनं या विधेयकात 9 अधिकृत सुधारणा केल्या, तो 2 कलमही अंतर्भूत केली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि बिजू जनता दलाच्या सदस्यांनी मतदानाच्या वेळी सभात्याग केला. शिवसेनेचे सदस्यही मतदानाप्रसंगी तटस्थ राहिले. लोकसभेत बहुमत असलं तरीही घटक पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सरकारनं केला. विरोधकांनी या विधेयकात 52 सुधारणा सुचवल्या, त्यापैकी बहुतेक फेटाळल्या गेल्या किंवा दुर्लक्षिल्या गेल्या. स्वाभिमानी पक्षानं सुचवलेली सुधारणाही कालच्या मतदानात फेटाळली गेली. महामार्ग आणि रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना फक्त 1 किलोमीटर परिसरात औद्योगिक कॉरिडॉरला परवानगी. प्रकल्पग्रस्त शेतमजूर कुटुंबातल्या किमान एका व्यक्तीला रोजगार. जिल्हा पातळीवर तक्रार करण्याचा अधिकार. प्रकल्पांसाठी किमान आवश्यक जमिनीचं संपादन इत्यादी सुधारणा काल संमत झाल्या. विरोधकांनी सुचवलेल्या काही सुधारणांचा सरकारनं या विधेयकात समावेश केला आहे आणि यापुढेही शेतकऱ्यांना हितकारक अशा सुधारणांचा अंतर्भाव करण्याची तयारी आहे, असं निवेदन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र सिंह यांनी मतदानापूर्वी सभागृहात केलं. हिंदी महासागर क्षेत्रातल्या 3 प्रमुख देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 दिवसांच्या या दौऱ्यातल्या पहिल्या टप्प्यात सेशल्समध्ये दाखल झाले आहेत. गेल्या 33 वर्षात सेशल्सला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानांचं विमानतळावर स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय वंशाचे नागरिक देखील विमानतळाबाहेर उपस्थित होते. हिंदी महासागर क्षेत्रातल्या या देशांबरोबर भारताचे ऐतिहासिक संबंध आणि सद्भावना यांना अधोरेखित करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. सेशल्सनंतर ते मॉरिशस आणि श्रीलंकेला भेट देणार आहेत. भारताची सुरक्षा आणि प्रगतीसाठी या देशांबरोबरचे संबंध महत्त्वाचे असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कोळसा खाण वाटप आणि स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या बोलींनी प्रत्येकी तब्बल 2 लाख कोटी रुपयांच्या बोलीचा टप्पा आता ओलांडला आहे. कोळसा खाण वाटप ई लिलावाच्या कालच्या 5व्या दिवशी ओडिशातल्या उत्कलसी आणि झारखंडमधल्या लोहारी या खाणीचा लिलाव करण्यात आला. रद्द करण्यात आलेल्या 204 कोळसा खाणींपैकी 32 खाणींच्या लिलावात आतापर्यंत 2,07,000 कोटी रुपयांची बोली लावली आहे. कॅगनं अंदाजित केलेल्या तोट्यापेक्षा ही रक्कम जास्त असल्याचं कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. दूरसंचार स्पेक्ट्रम लिलावाच्या 6व्या दिवशी 92,000 कोटी रुपयांच्या बोली लागल्या. आतापर्यंत लिलावाच्या 37 फेऱ्या पूर्ण झाल्या असून सर्व प्रकारच्या ब्रँडसाठी बोली लागत आहेत. ही लिलाव प्रक्रिया आज पुन्हा सुरू होणार आहे. बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आणि रिझर्व्ह बँकेने केलेल्या दर कपातीचा लाभ कर्जदारांना मिळावा यासाठी बँकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. या बैठकीत जनधन योजनेतील प्रगती आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. या राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीचं झालेलं मोठं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी केल्यानं विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रचंड गदारोळ होऊन अखेर विरोधकांनी काल सभात्याग केला. सरकार आता ठोस उपाययोजना करत असल्यानं शेतकऱ्याला निश्चित न्याय मिळेल असा विश्वास संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. या सरकारने दुष्काळी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता 4,000 कोटी रुपयाचं वाटप केलं. एवढी मोठी रक्कम याआधी कधीही वाटप झाली नव्हती. गेल्या 3 वर्षात ठिबक सिंचनचं अनुदान दिलं नव्हतं. तेही अनुदान 2 वर्षाचं ह्या सरकारने मागच्या सरकारचं देणं पूर्ण केलं.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याची टीका केली। हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा अशी मागणीही त्यांनी काल केली। सर्व सभागृहाचं आजचं कामकाज बाजूला ठेवून तातडीने या विषयावर चर्चा सुरू करावी अशी मागणी केली। परंतु यामध्ये सरकारची संवेदनशीलता जी आहे याच्यामध्ये कुठेही दिसत नाही। प्रश्नोत्तर झाला पाहिजे, अन्य कामकाज पत्रिकेचं काम झालं पाहिजे, सातत्याने सरकारी पक्षाकडून आग्रह होता। परंतु एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतोय, त्याला कुठली मदत मिळत नाही, मोठ्या मोठ्या पॅकेजच्या घोषणा केल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये अन्य कोणत्याही कामापेक्षा सरकारनं तातडीनं या विषयाची चर्चा सुरू करण्याची आवश्यकता होती। गेल्या अधिवेशनात झालेल्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही अशी टीका राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली। 2 हेक्टरची मर्यादा न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 25,000ची मदत द्या अशी मागणीही त्यांनी केली। माजी मंत्री छगन भुजबळ, भास्कर जाधव यांनी देखील शेतकऱ्यांचे प्रश्न जोरदारपणे मांडले, तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्याला जगवण्यासाठी काहीतरी करा, अन्यथा आपल्यालाही भविष्यात विरोधी पक्षात बसण्याची वेळ येईल असे खडे बोल सुनावले। विधान परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची शक्यता आहे। विद्यमान सभापती शिवाजीराव देशमुख यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणू असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। काँग्रेस पक्षानं मात्र देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे। आम्ही अविश्वास ठरावाला सामोरं जाऊ, मात्र सभापती कोणत्याही स्थितीत राजीनामा देणार नाही असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। भिवंडी परिसरातील 2200 हेक्टर जागेवर लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीनं बांधलेल्या रस्त्यांच्या कामांचं मूल्यमापन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल। यापूर्वी या संदर्भात दिलेले दोन्ही अहवाल बाजूला सारून ही नवीन समिती या कामांचं मूल्यमापन करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं। राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे अमर साबळे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मुंबईत दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करायचा कालचा शेवटचा दिवस होता। आतापर्यंत साबळे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची निवड निश्चित मानली जात आहे। काँग्रेसचे खासदार मुरली देवरा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही काल जाहीर करण्यात आला। या दोन्ही मतदारसंघात येत्या 11 एप्रिलला मतदान होणार असून 15 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आधी पाण्याचं महत्त्व पटणं खूप गरजेचं आहे। नेमकं हेच आम्ही अधोरेखित करणार आहोत पाण्याचं महत्त्व विशद करणाऱ्या या मुलाखत मालिकेतून। पाणी जीवन, पाणी आयुष्य। मुबलक पाऊसमान असलेल्या आपल्या देशात उन्हाळ्यात मात्र बऱ्याच भागात पाण्यासाठी दाही दिशा असं चित्र दिसतं। या पार्श्वभूमीवर पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारी आणि त्या अनुषंगानं सामाजिक वनीकरणाची उपयुक्तता सांगणारी मुलाखत मालिका 12, 13 आणि 14 मार्चला 9:30च्या बातमीपत्रात। राज्यातल्या स्वाईन फ्लू संदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले। राज्यातल्या स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश न्यायालयानं द्यावे यासाठी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयानं हे निर्देश दिले। हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारला 4 आठवड्यांची मुदत मिळाली आहे। राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत अकोला इथं 26 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान आरोग्य अभियान राबवण्यात आलं। यावेळी राज्यातल्या 1,76,327 महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या। यात कर्करोगाच्या 62,215, हृदयरोगाच्या 26,105 तर मूत्रपिंड विकाराने त्रस्त असणाऱ्या 22,079 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या। राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात महिलांना देण्यात येत असून त्यामुळे गरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे। 10वी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी 4 शिक्षकांना काल अटक केली। कन्नड शहरातल्या न्यू हायस्कूलच्या शिक्षकांकडून हाताने लिहिलेली बीजगणिताची प्रश्नपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेतली। अधिक तपासानंतर या घटनेमागचं उद्दिष्ट स्पष्ट होईल असं पोलीस सूत्रांनी सांगितलं।
मेक इन इंडिया मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षित आणि तंत्रकुशल युवकांची गरज आहे. त्यामुळे आपण नाविन्यपूर्ण आणि संशोधनात्मक ज्ञानयुगाकडे जाऊ शकू. यासाठी भारतातील युवकांनी कौशल्याधारित शिक्षण आत्मसात करण्यावर भर द्यावा, असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मुंबईत केलं. एसएनडीटी महिला विद्यापीठात 21व्या शतकातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि भवितव्य या विषयावरील परिषदेत ते काल बोलत होते. यावेळी विद्यापीठातील इंट्रानेट पोर्टलचं उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. या परिषदेला एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत, डॉ. शोभा उडीपी आणि डॉ. जयश्री शिंदे आदी उपस्थित होत्या. जपानीतल्या कोयासन विद्यापीठानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपल्याला आनंद होत असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. जपानमधल्या शिष्टमंडळानं काल त्यांची मुंबईत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जपान आणि महाराष्ट्र यांच्यात शैक्षणिक, सांस्कृतिक तसंच पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढून मैत्रीचं नवं पर्व सुरू होईल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी टोकियो इथं कार्यालय उपलब्ध झालं आहे. त्याच धर्तीवर ओकायामा पर्यटन विभागाला महाराष्ट्रात कार्यालय स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. जगाच्या सफरीवर निघालेलं संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं सोलार इम्पल्स 2 हे विमान काल रात्री गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दाखल झालं. हे विमान सौर ऊर्जेवर चालत असलं तरी ते रात्री सुद्धा उड्डाण करू शकतं. अबुधाबीवरून उड्डाण करणारं हे विमान आपल्या जगप्रवासामध्ये लोकांना सौर ऊर्जेचं महत्त्व पटवून देणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला 35वा सामना आज होबार्ट इथं अ गटातल्या श्रीलंका आणि स्कॉटलंड दरम्यान होत आहे. नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आधीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून स्कॉटलंड आधीच या फेरीतून बाहेर फेकला गेला असल्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी औपचारिक सामना ठरणार आहे. मात्र मोठ्या फरकानं विजय मिळवून गुणतालिकेत 4थ्या स्थानावरून पुढे जाण्याचा मात्र श्रीलंकेचा प्रयत्न राहणार आहे. हवामान. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बहुचर्चित भूसंपादन सुधारणा विधेयक 2015 आवाजी मतदानानं लोकसभेत संमत. 9 सुधारणांना मंजुरी. कोळसा खाण आणि स्पेक्ट्रमच्या ई लिलावासाठी प्रत्येकी 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली प्राप्त. भिवंडी परिसरातील 2200 हेक्टर जागेवर लॉजिस्टिक हब उभारणार. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे अमर साबळे तर कवठे महांकाळ वांद्रे पूर्व मतदारसंघात 11 एप्रिल रोजी पोटनिवडणूक. संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारं सोलार इम्पल्स विमान अहमदाबादमध्ये दाखल. आणि विश्वचषक क्रिकेट सामन्यात श्रीलंका स्कॉटलंड आमने सामने. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.